1 ऑक्टोबर 2021 रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस झाला. त्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस झाला. तो पाऊस भयंकर वादळी होता. यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने मदत करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पाऊस सतत 1 महिन्यापासून चालू असून हा पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नाही. आधी उडीद मुगाचे नुकसान झाले आणि आता कापूस सोयाबीन याचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. काल दिनांक 1 तारखेला एवढा भरपूर पाऊस झाला की पावसामुळे भरपूर नुकसान झालं आहे आणि तसं सतत 1 महिन्यापासून पाऊस चालू आहे. या पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेलं पीक सोयाबीन, पहिले तर कपाशी, उडीद, मूग हे सबन मातीत गेले. आता राहिलं सोयाबीनमध्ये आता हे सगळं पाणी भरलेलं आहे. प्रत्येक अमरावती जिल्ह्यातच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रात पुरं पीक नासधूस झालेलं आहे. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात का मराठवाड्यात भरपूर नुकसान झालेलं आहे. हो, आम्हाला मालूम आहे का मराठवाड्यात भरपूर नुकसान झालं आहे, परंतु विदर्भात का साहेब पाण्याचा थेंब नाही का? पाण्याचा थेंब नसतं. हे काय आहे? पाणी एवढ्याला पाणी आहे. पुरं पीक पुऱ्या वावरात पाणी भरलेलं आहे आणि पुरं सोयाबीन आहे. आता कसं सोंगाव आणि पाय फसतात, कसं काय करावं काही समजून नाही राहिलं. तरी आमची सरकारला, शासनाला एक मागणी आहे, तुम्ही सरसकट पुऱ्या महाराष्ट्रात, असं नाही आहे की कोण्या भागात पाणी, संपूर्ण महाराष्ट्र, आमचा तर अमरावती जिल्हा पुरा पाण्यातच गेला, तर तुम्ही शेतकऱ्याला तात्काळ मदत कराय, हेच आमची एक शेतकऱ्याची तुम्हाला विनंती आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्यात सोयाबीनचे भाव एकदम कमी झाले आणि तेलाचे भाव तेवढेच आहे. तरी अशा परिस्थितीत केंद्र महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मदत करावी आणि शेतकऱ्यांची दिवाळी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत देऊन साजरी करावी अशी मागणी विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी केली आहे. उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.